सुंदर ध्यान उभे ठेवारे तुळसी हार गळा काजळी तांबया तुळसी हार गळा काजळी तांबया तुळसी हार गळा काजळी तांबया तुळसी हार गळा काजळी
पिकलिया शेंगे कडून पिकलिया शेंगे कडून Bye.
केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली आठवण गेला भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नाव म्हणजे तुका म्हणे भाग्य या नाव म्हणजे संसारी जन्मी जे याच लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली महायोग पीठे तटे भीमरत्न परम पुंडरीकाय दातु निद्रे समागत्य तिष्ठं समानंद गंधं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमन श्री भगवती रे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगाकर प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पण झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो शरण शरण हनुमंता तुम्हालो राम जास्त बसा झालं. ये ना गा. मज दावाव्या सुकटा श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षनाम ज्ञानदानस्य दक्षं गोटी क्षेत्रे निवासनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं वचनायका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडीते कथे काळी आपण असा वेदवळी विठ्ठल आपण सर्वजण पुरुषोत्तम मास हा अधिक महिन्याचा जो काळ आहे हा
आज सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवसापासून सुरुवात होते अधिक मासाला. आणि या पर्व काळावर साधू संतांचे आपल्याला काही म्हणजे आशीर्वाद मिळावं किंवा त्यांचे विचार मिळावं म्हणून आपण या अधिक मासातील ही जी कीर्तन रूपी सेवा किंवा हे कार्यक्रम वैष्णव मेळावा आपण इथं आयोजित केलेला आहे. खरोखर वैष्णव मेळावा म्हणजे वैष्णव मेळावा हा कशासाठी असतो तर वैष्णवांचा मेळ घालण्यासाठी असतो. या निमित्तानं आपण आज सर्वजण एकत्र जमलो. कारण आता हे धावते याच्यात आपल्याला ही कार्य आपल्याला करायचंय धावत्या वेगात. म्हणून ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या सामान्य ताईला, कारण आता सकाळी भोसले महाराज म्हटले कधी मनातही हा विचार केला नाही की मला ही सेवा मिळेल असे भोसले बाबा बोलले. तशाच प्रकारे आज उपस्थित साधक मंडळींमधूनच आपल्याला हे कार्य उभं करायचं होतं. पण आता अशा ठिकाणी ताई मंडळीचं सर्वांचं म्हणणं झालं की ताई तुमची सेवा उद्या. मी म्हटलं भाऊंची सेवा झाली तर अधिक आपल्याला त्याचा लाभ होईल. पण ताईंचं म्हणणं झालं ताई तुमची सेवा उद्या आम्ही ऐकली नाही. कारण असं राहतं आपल्याला या गोष्टीची कुठलीही अपेक्षा नाहीये. पण साधू संतांचा जो निरोप आहे तो आपल्याला साधू संतांनी जशा पद्धतीने सांगितलं तशा पद्धतीने आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून आपण एक पोस्टमनचं कार्य करतो. आणि अशा निमित्तानं आज हा वैष्णव मेळावा, एक दिवसीय वैष्णव मेळावा ठरवण्यात आला. आणि ही 1 तासाची सेवा माझ्यासारख्या ताईला दिली. खरोखर मी तुमच्या सर्व साधक वृंदांचे खरोखर ऋणी आहे, जेणेकरून मला थोडंसं बोलण्याचा, कारण इथं ज्ञान नाही सांगायचंय आपल्याला संतांचा निरोप सांगायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे 4 चरणाचा. जगद्गुरु जगतवंदनीय अशी ज्यांना पदवी बहाल केलेली आहे, आपल्या बाबाजी चैतन्याच्या मालिकेतले असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि यांचा 4 चरणाचा अभंग तुमच्यासारख्या पवित्र आत्म्यांच्या सेवेसाठी घेतला. या सेवेतून उतराई होण्यासाठी या अभंगाचं नियोजन केलं. साधू संतांनी या अभंगातून स्वतःचे अनुभव सांगितले. अनुभवाला आलं तेच त्यांनी याच्यामध्ये लिहून ठेवलं. अभंग आहे पिकली या शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. या अभंगातून तुकाराम महाराजांना काय सांगायचं? तुकाराम महाराज ज्यावेळेस तुमच्या आमच्यासारखे साधक अवस्थेत होते, मायबापांनो इथं ज्यावेळेस उभं राहिलं जातं ना त्यावेळेस तिथलची क्रिया काही वेगळी असते. जो उभं राहील ना त्याला माहिती आहे. पण इथं उभं राहण्याची जी ताकद मिळते, जी ऊर्जा मिळते, ती केवळ म्हणजे केवळ फक्त माझ्या सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांची तेवढी दया आहे. आणि ते पाठीशी उभे असतात म्हणून इथून ही ऊर्जा बाहेर पडते. नाहीतर आमच्यासारख्या या दगडाला कोणी वाचा फोडावी. आणि हे कार्य ते बाबा करतात. ही मालिका आपली पूर्ण मालिका जी आहे आनंद संप्रदायाची, या मालिकेची ती ताकद आहे. नाहीतर सोम्या गोम्याचं काम नाही मायबापांनो इथे. तर अभंगातून ते सांगतात की पिकली या शेंदे कडूपण गेले. काय झालं? जसं आता इथं सर्व माळी समाज आहे, प्रत्येकाला शेंदाड माहिती आहे. पहिले कोणत्या अवस्थेत असतं होते, कोणत्या रूपामध्ये असतं ते बारीक झाडाला एवढे त्याला त्या कडू छन्या लागतात. आणि त्या लागल्याच्या नंतर ते जर तोडून काढलं ना आपण खाऊन पाहिलं कसं असतं, ते कडू असतं. किती कडवटपणा असतो त्याच्या अंगी. अशा प्रकारे ते कडू शेंदाड ज्यावेळेस पूर्ण अवस्थेला येतं त्यावेळेस त्याचा काय होतो, त्याचा रंग बदलतो. त्याचा रंग बदलल्याच्या नंतर ते हळू म्हणजे मोठं होतं, हळूहळू मोठं होतं. मोठं झाल्याच्या नंतर त्याचा रंग बदलतो. आणि रंग बदलल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक वेगळा गुण तयार होतो. तर काय असं होतो, त्या शेंदाडाला त्यावेळेस रंग बदलला की ते पिकलेल्या दशेमध्ये जातं आणि त्याचा काय सुटतो, सुगंध सुटतो, वास येतो त्याचा. आणि मग आता तुम्ही जर असे चालले शेतात, पिकलेलं शेंदाड आहे, चालल्याच्या नंतर तुम्ही
तुम्हाला आमंत्रण द्यावं लागतं का शेंदाडाकडे जाऊन बघ म्हणून? ते शेंदाड सांगतंय की इथं काय झालेलं आहे, शेंदाड पिकलेलं आहे. अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही सुद्धा कसे होतो, असेच होतो, कडू कडू अवस्थेत होतो आम्ही. ज्यावेळेस आम्ही जन्माला आलो, असंख्य आम्ही अवगुण घेऊन आलो. काय घेऊन आलो? अवगुण घेऊन आलो. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार अशा प्रकारचे अवगुण आपण आणलेले, प्रत्येक जीवानं आणलेले. आणि हे अवगुण घेऊन आल्याच्या नंतर त्या जीवाला इतका भयंकर त्रास होतो. हा त्रास जाईल का कशानं? नाही जाऊ शकत. तर हा त्रास केवळ फक्त कशानं जातो? तर नामामुळे जातो. आणि ती कृपा माझ्या सद्गुरू सच्चिदानंद बाबाजी चैतन्यानं माझ्यावर कृपा केली. ना आता काय केलं? पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा गेले पांडुरंगे. आता आमच्या सद्गुरू रूपी पांडुरंगानं आमच्यावर कृपा केली आणि आता त्याचं कडूपण गेलं. पुढे ते सांगतात काम, क्रोध, लोभ निमाले ठाईचे. काय झालं? काम, क्रोध आता औषधालाही राहिले नाही. आता ते ठाईच समाप्त झाले. पुढे ते सांगतात काय? आठव गेला भावा भाव आणि झाला स्वयंमेव पांडुरंग. आता आठवणही राहत नाही. काय करतोय, काय करायचंय, कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे, कुठं जायचंय, कुठं काय करायचं, कुठल्या गोष्टी ध्यानात राहतात का? जो जीव, जो साधक त्या दशेला प्राप्त झाला त्या जीवाला विसर पडतो. आठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. आणि तुका म्हणे भाग्य या नावे मुनीजे, संसारी जन्मीजे याच लागी. कशासाठी यायचं संसारामध्ये? कशासाठी यायचंय? संसार प्रपंच करण्यासाठी यायचंय? एकाचे 21, 5चे 50 तयार करण्यासाठी यायचंय का? नाही. तुका म्हणे भाग्य या नावे मुनीजे, संसारी जन्मीजे याच लागी. अशा प्रकारे तुकाराम महाराज सरळ सरळ या चरण, या अभंगाचा भावार्थ सांगतात. विठ्ठल विठ्ठल एका तासामध्ये काय काय सांगायचं, काय सोडायचं, काय धरायचं असं झालंय आता मला. कारण कीर्तन हे 2 तासाचं राहतं. ते रीती पद्धतीने बरोबर चाललं का मग ते तिथून त्याच्या एक पडदे उचलत चालते. आणि आता सगळंच एकदाच घ्यायचंय, एकदाच सोडवायचंय. बघा अशा प्रकारे प्रत्येक हा अभंग म्हणजे शेंदाडावर एका दृष्टांत शेंदाडाचा दिला. तुकाराम महाराजांनी काय केलं? शेंदाडाचा दृष्टांत त्या अनुभूतीला दिलेला आहे. काय अनुभूती आली हो त्यांना? की कसे होतो आम्ही. प्रत्येकानं आपल्या आपल्या छातीवर हात ठेवून विचार करायचा आहे, आम्ही पूर्वी कसे होतो, पहिले कसे होतो. काय होतास तू, काय झालास तू, कसं होतो आपण, ज्याचं त्यानंच परीक्षण करायचंय कसे होतो आणि आता कसे आहे. आता काय बदल झालाय आमच्यामध्ये, काय बदल झालाय? कारण हा बदल साधू संतांना अपेक्षित आहे. नुसतंच आपल्याला परमार्थ करायचा, देखावा करायचा आहे, जग मानतं म्हणून करायचंय का? जगानं मानावा, जगानं मोठेपणा द्यावा, जगानं मानावं, जगानं बोलवावं, हारतुरे घालावे, दर्शन घ्यावं, याच्यासाठी परमार्थ नाही. साधू संतांना याच्यासाठी परमार्थ केला नाही. कार्यक्रम ठेवायचे. आता ह्या भाऊनं 3 महिन्यापूर्वी सप्ताह घातला, 7 दिवसाचं अखंड हरिनाम सप्ताह केला. काय गरज होती व परत 3 महिन्यांना हा कार्यक्रम ठेवायची? पण काहीतरी त्या जीवाला, म्हणजे काहीतरी त्याच्यातून बदल झालेला आहे, काहीतरी त्या नामाची अनुभूती आलेली आहे. आणि देवाबद्दलचा जिव्हाळा, देवाबद्दलचा जो कनवाळा आहे, भक्तीचा जो मूड आहे, तो त्यांच्या हृदयात ठसलेला आहे. म्हणून त्यांनी हे कार्य ठेवलं. विठ्ठल विठ्ठल. तर एवढा सगळा खटाटोप करायचा, मुंबईवरून अशा मोठ्या महात्म्यांना बोलवायचं, कार्यक्रम ठेवायचा, सगळं विधी करायचा. त्या ताईचं एवढं शेतातलं त्यांचे सगळे कामं त्यांनी घरी केले. गहू घरी सोंगला, ज्वारी घरी सोंगली, सगळे कामं करता करता कितीतरी नाकी नव्हत्या ताईला आलेला आहे.
पण तरी सुद्धा देवासाठी अंतकरणामध्ये जिव्हाळा आहे आणि अंतकरणातलं प्रेम, भगवंताबद्दलची जी करुणा आहे, कृतज्ञता आहे, तेवढ्या गोष्टीसाठी ती काही रात्रंदिवस झटते, भाऊ रात्रंदिवस झटतात. ज्ञानी भक्तीचा जिव्हाळा, ज्ञानी भक्तीचा जिव्हाळा, ज्ञानी भक्तीचा जिव्हाळा, तुझी देवाचा पुतळा, तुझी देवाचा पुतळा, देवाचा पुतळा, तुझी देवाचा पुतळा. अशा प्रकारे तो जिव्हाळा आहे, देवाबद्दलची जी करुणा आहे, देवाबद्दलचं जे प्रेम आहे ते हृदयामध्ये त्यांच्या उत्पन्न होतं. त्यावेळेस शीन येत नाही. भक्तीचा सुद्धा शीन आला नाही पाहिजे. बरीच मंडळी आहेत, सगळेच नामधारक आहेत, पण सगळे भगवंताला एवढ्या हृदयातून प्रेम करणारे नाही. काही स्वार्थासाठी प्रेम करतात, काही मिळावं, काहीतरी भेटावं याच्यासाठी प्रेम करतात. पण जो निस्वार्थ प्रेम देवावर करतो, ज्यानं ती गोष्ट अनुभव घेतलेला आहे, अनुभवानं त्या गोष्टीच्या म्हणजे अंकित झालेले, त्या जीवाला ही गोष्ट कळते आणि तो जीव अशा कार्यक्रमासाठी तळमळ करतो. अहो, वाऱ्याच्या हाती जरी निरोप मिळाला, नुसतं कानावर जरी पडलं की ह्या ठिकाणी वैष्णव मेळावा आहे, तर साधकानं माशीसारखं तर पडलं पाहिजे. माशीसारखा जीव तळमळ केला पाहिजे. त्या जीवानं जरी अडचणी असल्या, किती अडचणी असल्या तरी ज्यावेळेस हृदय तिकडं ओढल्या जातं ना, तर भगवंत कोणाच्याही माध्यमातून त्या जीवाला ते प्राप्त करून देत असतो. पण तेवढं त्याच्यावर निष्ठा पाहिजे, तेवढी निष्ठा पाहिजे. कारण इथं श्रद्धेशिवाय काहीच मिळत नाही, निष्ठा असल्याशिवाय काहीच मिळत नाही. श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टी साध्य होतात. साधू संतांनी ह्या गोष्टी अनुभवल्या आणि अनुभव घेऊन ते आपल्याला ह्या अभंगातील जे निरूपण आहे, अभंगाचा जो अर्थ आहे, ते आपल्याला सांगतात की अरे बाबांनो, अशा प्रकारे तुम्ही या शेंदडासारखे व्हा, नाहीतर तुका म्हणे हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. काय होईल? जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. संसार करता करता आपण टेकून जाऊ, पण हाती काहीच लागणार नाही, हाती लागणार नाही. त्याच्यासाठी हा विचार केला पाहिजे जीवानं. कशासाठी करायचंय की आपल्याला परमार्थ कशासाठी करायचा आहे, भक्ती कशासाठी करायची, हे जीवाला कळालं पाहिजे. जर आपल्याला ही गोष्ट कळाली तर त्या जीवानं अशा ठिकाणी आवर्जून जावं. बघा तुम्ही, कुत्र्या मांजराला हे कळत नाही बरं, किडा मुंगीला कळत नाही, माणसाला कळत. तुम्ही बघितला का कुत्र मांजर कधी आली का कीर्तन प्रवचनाला? येतील का? नाही येऊ शकत. का? त्यांना पण कान आहे, त्यांना पण डोळे आहे, सगळं काही आहे त्यांना, मग काय येत नाही. आणि काय राहणार नाही कोठे, आणि काय राहणार नाही कोठे, देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कुठे. कोणत्या जन्मात होईल? याच जन्मात हे होऊ शकतं. आणि आता सगळे जण म्हणतात आम्ही नाम घेतलेलं आहे, आमचा प्रबोध झालेला आहे, आमचं सगळं काही झालेलं आहे. पण मग झाल्यावर मग सगळं सोडून द्यायचं का? काय करावं लागतं त्याच्यासाठी? त्याच्यासाठी क्षणाक्षणाला त्या नामाची आठवण, क्षणाक्षणाला त्या साधू संतांचे जे तत्व आहे त्या तत्वाची आठवण ठेवावं लागते. आपण तर साधं
थोडं जरी काही घरातले काम करायला लागलो का लग्न कार्याचं करायला लागलो तर लगेच विसर पडतो आपल्याला. आता बघा भोसले ताई म्हणे ताई लई दिवस झाले हो, आता हरिपाठ नाही झाला किंवा काकडा नाही झाला तर आता थोडा विसर पडला म्हणे. म्हणायचा साधा अभंग म्हणायचा किंवा हरिपाठ म्हणायचा, त्याला जर थोडा जरी विसर पडला तर ते विसरून जातं. पण हे तर नाम आहे, हे तर तत्व आहे, याचा विसर पडत नसेल का? याचा सुद्धा विसर पडतो. म्हणून आता तरी होई जागा, आता तरी होय जागा, आता तरी होय जागा हो, आता तरी त्याच्याकडे लक्ष दे. वेळोवेळा सांगतात. कारण बघा तुम्ही निसर्गाचा नियम आहे, ज्यावेळेस आपण घर झाडतो, फरशी पुसतो, घर झाडतो, सगळे भांडे जिथल्या तिथं लावून देतो, रोज करतो की नाही आपण, मग तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी काय होती? धूळ होते. हा काय नियम आहे? निसर्गाचा नियम आहे. जशी घर झाडल्याच्या नंतर धूळ बसणं हा निसर्गाचा नियम आहे, तसं नामचिंतन जरी केलं तरी रोज नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ, नित्य नेमानं करावं लागतं. जर आपण केलं नाही तर त्याच्यावर सुद्धा धूळ साचते. विसरली ताजा पचतील खाणी 84च्या. जे विसरले ना त्याला परत 84 लक्ष योगीला जावं लागतं. किती जरी जपीतपी झाला तरी दिवस यायला वेळ लागत नाही. पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उठी उठी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य साधन, पुण्य आपण जी भक्ती करतो, जे आपण देवाला पाणी घालतो, देवाची पूजा करतो, यानं पुण्य तयार होतं. पण पुण्य तयार झाल्याच्या नंतर ते परत आपण जे कमवलं तेच खातो ना. आपण जे संसारात ज्या कष्ट करून आपण जी कमाई मिळवलेली आहे त्याच्यावर आपण पोट भरतो का वर्षभर. मग आता ते कमी होतं का जास्त होतं? ते कमी होत जातं. जसं मिळवलेली संपत्ती खाल्ल्याच्या नंतर खर्च केल्याच्या नंतर ती कमी होत जाते, तशा प्रकारे नामाचं सुद्धा तसंच आहे. जितकं जितकं आपण कमवू तितकं तितकं आपण ते खातो, त्याच्यावर त्या गोष्टीचा आपण म्हणजे आपण त्याचा उपभोग घेतो, आपण ते कमी होत चालतं. म्हणून काय करायचंय आपल्याला? सतत करायचंय. कुठपर्यंत? शेवटची वेळ येईपर्यंत, अंतकाळ येईपर्यंत ती गोष्ट करायची. कारण शेवटचा दिवस गोड व्हावा. आपल्याला शेवटचा दिवस गोड करण्यासाठी आपल्याला साधना करायची आहे. म्हणजे मग आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही
एवढे दिवस नामचिंतन केलं, एवढे पराकोटीचे अनुभव आम्हाला आले, आम्ही बाबांच्या काळामध्ये खूप अनुभूती घेतली. मग अनुभूती घेतली त्यावेळेस त्या काळामध्ये घेतली, मग आता काय? ती अनुभूती त्यावेळेस घेतली, पण मग आता काय चाललंय? आता चिंतन आहे का? आता ती नामस्मरण करतो का आपण? बरं जाऊ द्या, ज्याचा त्यानंच विचार करायचं. आपलं मन स्थिर आहे का? आपलं मन स्थिर आहे का? पळते ते 12 वाटानं चिंतनाला बसतो, दिसतो 1 घंटा बसलेला, पण असतो कुठं? बाहेर. कारण चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उर्मनीच्या सुखा हात पांडुरंग भेटते. काय पाहिजे? चिंतन हे चित्तावर केलं पाहिजे, चिंतन हे अंतर्मनामध्ये गेलं पाहिजे. त्यावेळेसच या गोष्टीचा आपल्याला अनुभव येणार आहे, त्यावेळेसच आपल्याला ही गोष्ट टिकून राहणार आहे. इथं मनाला आकळायचंय आपल्याला. मन हे राम झाले हो, मन हे राम झाले, मन हे राम झाले, राम झाले हो, राम चिंतनानं मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसी आले. काय झालं? ज्या मनामध्ये प्रवृत्ती उठत होत्या, ज्या गोष्टीची आशा अपेक्षा इच्छा वासना होती, ती आता काय झाली? निवृत्त झाली. त्यानं काय होतं? म्हणजे आपल्या ज्यावेळेस साधक पहिल्या नामात असतो त्यावेळेस त्याच्याकडं ह्या गोष्टी पहिल्या जीवाकडे आहे, तर त्याच्याकडे ह्या गोष्टी असतात. जसं जसं तो चिंतन करतो, जसं जसे साधनेवर आरूढ होतो, त्यावेळेस या काम म्हणजे इच्छा अपेक्षा वासना या कमी होत जातात. आणि कमी होत झाल्या म्हणजे गेल्याच्या नंतर त्या जीवाला आता दुसरं काही आवडत नाही. काय आवडतं? तर केवळ फक्त नामस्मरण आवडतं, संत संगती आवडते, साधू संतांच्या सानिध्यात राहायला आवडतं, कीर्तन प्रवचन ऐकायला आवडतं. त्या जीवावर हा परिणाम होतो. कोणीच्या 4 गोष्टी सुद्धा ऐका वाटत नाही, कोण्या 4 बायकांमध्ये सुद्धा बसा वाटत नाही. त्या जीवाला अशी उपरती होते. कारण त्या जीवाला आता कशाचा छंद धरलाय? नामाचा. गोविंद 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 छंद. आता त्या जीवाला नामाचा छंद लागला, गोविंदाचा छंद लागला. मग आता त्याची काया सुद्धा गोविंद झाली. त्याचं रूप, त्याचं स्वरूप, सगळ्या गोष्टी पालटल्या. आता त्याला त्याच्याशिवाय दुसरं काही आठवत नाही. आणि असं ज्यावेळेस त्या जीवाला होतं त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या
जीवाची अशी अवस्था होते, ज्यावेळेस तो साधनेवर आरूढ होतो त्यावेळेस त्या जीवाला असा शेंदडासारखा अनुभव येतो आणि त्या अनुभवानं त्या जीवाला सांगायची गरज पडत नाही. आपण सांगत बसतो, मला हा अनुभव आला, मला तो अनुभव आला, मला असं झालं, आम्हाला सांगायची गरज आहे का? सांगायची गरज नाही. कारण त्याला तो स्वतः जिथं असेल तिथं त्या वातावरणामध्ये त्या गोष्टीचा काही पडसाद पडत असतात. तेच जवळून जाणाऱ्या येणाऱ्याला सहज कळतं याचं काय चाललंय, काय याच्यावर परिणाम झाला ते समोरच्या जीवाला कळतंय. आपल्याला सांगायची गरज नाही. तुकाराम ज्ञानोबा म्हणतात, मी झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नाही. मी पूर्ण झालो, मला आशार झालं, अनुभव आला, ही गोष्ट सांगायची गरज नाही. त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे आम्हाला आमच्या सद्गुरूनं पांडुरंगानं आम्हाला असं बनवलं आणि आता आमच्याकडं काय राहिलं नाही तर काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. काय झालं? काम क्रोधानं काय होतं? काम क्रोध प्रत्येक जीवाकडे. ज्यावेळेस जीव जन्माला आल्याच्या नंतर त्या जीवाजवळ ही गोष्ट बाहेरून नाही आणली, ती त्याच्या सोबतच होती आणि ती गोष्ट घेऊन तो जन्माला आला. त्यावेळेस जसा तो मोठा होतो तसं या गोष्टी बाहेर पडतात आणि त्या गोष्टीचा त्रास त्या जीवालाही होतो आणि त्याच्यामुळे तो दुसऱ्याला बी त्रास देतो. काय होतं? थोडस जरी काही झालं का त्याला राग अनावर होतो. काही इच्छा प्राप्त झाल्या म्हणजे पूर्ण झाल्या नाही का मग तिथं क्रोध वाढतो. काम पूर्ण झालं नाही का क्रोध वाढतो. क्रोध पूर्ण म्हणजे हे झालं नाही, काही मिळालं नाही का मग तिथं इच्छा अपेक्षा वाढतात. मग माणसाला प्रत्येक जीवाचा तिरस्कार वाटायला लागतो. मग तिरस्कार वाटल्याच्या नंतर त्या जीवाला स्वतःचाही राग येतो, दुसऱ्याचाही राग येतो. मग तिथं राग केल्याच्या नंतर त्या जीवाला भगवंताची प्राप्ती होईल का? त्या जीवाला भगवंताची प्राप्ती होणार नाही. कारण इथं कसं पाहिजे हो? अहो साधं आता इथं जेवायला बसायचं होतं ना आपल्याला, साधं वल्ल झालेली जी जागा आहे त्या जागेवर सुद्धा, वल्ल्या जागेवर सुद्धा आपण बसत नाही. घाण जागा असती तिथं आपण बसू शकतो का? नाही बसू शकत. मग जिथं घाण झालेली तिथं आपण बसू शकत नाही. ज्या मनामध्ये घाण आहे तिथं भगवंत कसा येईल? तिथं भगवंत येईल का? तिथं काय पाहिजे? निर्मळ पाहिजे मन. तुका म्हणे चित्त करारे चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि सर्प न खाती व्याघ्रता आहे. चित्त निर्मळ पाहिजे, मन निर्मळ पाहिजे. मन चंगा तो कट होती गंगा. ज्यावेळेस माणसाचं मन निर्मळ होतं, चित्त निर्मळ होतं आणि चित्ताला जास्त महत्व दिलेलं आहे. भक्ती मार्गामध्ये परमार्थामध्ये चित्ताला जास्त महत्व आहे. भगवंत सुद्धा एक भगवंताचं नाव आहे चित्तचोर. काय करतो तो? माणसाचं चित्त हरण करतो, चित्त चोरतो. जसं आपण म्हणतो भगवान परमात्म्यानं, भगवान कृष्णानं लोणी चोरलं. लोणी चोरला आपण म्हणतो की नाही? कार्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण ऐकतो देवानं लोण्याची चोरी केली, लोणी चोरून खाल्लं. मग ज्या भगवंताच्या घरी 9 लाख गायी होत्या, ज्या नंदराजाच्या घरी 9 लाख गायी होत्या, एवढ्या गायीचं तूप निघत असताना, लोणी निघत असताना देव दुसऱ्याची चोरी कशी करेल? देव चोरी करेल का? म्हणजे चोरी करतो त्याच्या घरचं तूप तसंच ठेवलं, लोणी तसंच ठेवलं, दुसऱ्याची चोरी करून खातो का मग तो? तर ही उपमा दिलेली आहे. साधू संतांची भाषा कळायला सुद्धा 1 किलोचा भेजा लागतो. साधू संतांचा परमार्थ कळायला, साधू संतांचं शास्त्र कळायला बुद्धीची लेवल लागते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धी पाहिजे. बुद्धी माणसाची जर तल्लख असेल त्यावेळेस माणूस विचार करतो. नाही तर वरच्या अंगानं. आता ते कसं आहे, गंज वर्गामध्ये 50 विद्यार्थ्याला शिक्षक शिकवतात. 50 विद्यार्थ्याला सारखंच बोर्डावर लिहून दिलं जातं, सारखंच शिकवलं जातं. पण 50 विद्यार्थ्यामध्ये 50 विद्यार्थी जसंच्या तसं घेतात का? नाही घेत. कारण ज्याच्या त्याच्या बुद्धीची लेवल.
ज्याच्या त्याचा समजून घेण्याचा जी कोटी आहे ती ज्याची त्याची वेगळी वेगळी आहे. म्हणून कोणी पहिल्या नंबरला असतं, कोणी दुसऱ्या असतं, कोणी शेवट असतं, कोणी लगेच ढ असते. असायला एकाच वर्गात आहे, असायला नामधारकच आहे, पण समजून घ्यायला बुद्धी लागते, समजून घ्यायला 1 किलोचा भेजा लागतो. साधू संतांचं शास्त्र भाषा तीच असते पण अर्थ वेगळा असतो. म्हणून काय सांगितलं तर देवानं कशाची चोरी केली? लोण्याचा हा फक्त प्रतिमा दिली, त्याची उपमा दिली लोण्याची. कशाला? चित्ताला. आणि ते चित्त देवानं हरण केलं. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भारत विसरले, हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. काय झालं? हरिने चित्त हरण केल्यामुळे काय झालं? आता भार वित्त विसरले म्हणजे तिच्या डोक्यावर ज्या 2 घागरी होत्या, तिच्या डोक्यावर जे माठावर माठ होते, घागरीवर घागर होती, त्याचं आता तिला भान नाही राहिलं. भान राहिलं नाही, तिला विसर पडला त्याचा. माझ्या डोक्यावर ओझा आहे याचं सुद्धा भान राहिलं नाही. म्हणून भार वित्त विसरले. काय झालं? कारण आता हे चित्त देवाच्या चरणापाशी गेलं, देवाच्या चरणावर लागलं, त्या नामाशी एकरूप झाल्यामुळं आता मला ओझं वाटत नाहीये. नाहीतर बघा तुम्ही कायम साधू संत सांगतात बघा, घागरीवर घागर घेऊन जात असताना खांद्या कडेवर एक घागर असते, वर डोक्यावर 2 घागरी असतात, एवढं ओझं घेऊन सुद्धा ती बाई शेजारच्या बाईला बोलत असते. कसं क्रिया करते बघा ती. कारण ही गोष्ट अशीच आहे, ज्यावेळेस त्या कामाचा किंवा ते जे करत असलेल्या ज्या गोष्टी असतात त्याचा तिला शीन येत नाही, तिला त्याचं ओझं वाटत नाही. संसार प्रपंचाचं सुद्धा असंच आहे. कारण प्रपंच संसार हा आवडीचा विषय, आवडीचा विषय असल्यामुळे त्या जीवाला त्याचा थकवा येतो का? आता इथं सगळ्या महिला मंडळ बसलेले आहे बघा. आता कितीतरी आडी अडचणीमध्ये सुद्धा संसार प्रपंच करतात त्या. शीन येतो का? काय येत नाही. किती आटापिटा करतील त्या, पण पूर्ण कडेला लावतीलच ते. काम कडेला लावत्या, सगळं शेतातलं करतात, घरातलं करतात, सगळं करून सुद्धा पुन्हा परमार्थाला हजर होतात. का? कारण त्या संसारही तेवढ्याच आवडीनं करतात, परमार्थ सुद्धा तेवढ्याच आवडीनं करतात. म्हणून त्यांना त्या गोष्टीचा शीन येत नाही. आणि ज्यावेळेस आपण भक्ती सुद्धा, संसार सुद्धा भक्ती म्हणून करू त्यावेळेस आपल्याला शीन येणार नाही. आणि ह्या गोष्टी कधी होतील? ज्यावेळेस आपण नामाची साधना करू. आणि साधना करत असताना ज्यावेळेस साधना वाढली की आपल्या जवळचे जे विकार आहे, ज्या विकारानं असं थैमान घातलेलं आहे, या कलियुगामध्ये याचा अति जोर वाढलेला आहे. आता या आताच्या काळामध्ये या विकारांनी इतकी पराकाष्ठा गेलेली आहे या विकारांची की आता कुठं काहीही ऐकायला येतं. म्हणजे नको त्या गोष्टी, नको ते वाद, नको ते संकट आपल्या भारत देशावर यायला लागले. कशामुळं? या विकारामुळं. कली बैठा है कुंडली मार्गे, जाऊं तो कहाँ जाऊं, हर घर में रावण बैठा है, इतने राम कहाँ से लाऊं, वर कली झाला
बोलू लागला. या कलियुगामध्ये प्रत्येक घरामध्ये रावण बसलेला आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये रावण आहे. कोणता रावण आहे होतो? क्रोध रूपी रावण. या रावणानं इतकं थैमान घातलंय, इतका त्रास देणं लावलाय प्रत्येक जीवाला. आणि याच्यावर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागल? नामाची संगत धरावं लागल. नामाची कास धरावं लागल. साधू संतांना शरण जाऊन साधू संतांच्या सानिध्यात राहावं लागल. करू नका काही संत संग धरा, करू नका काही संत संग करू नका काही संत संग धरा, करू नका काही संत संग धरा, करू नका काही संत संग धरा, करू नका काही काय करायचंय आपल्याला? तर संतांची संगत धरायची. कारण संतांच्या संगतीत हे विकार जवळ येत नाही. साधू संतांच्या संगतीत हे विकार जवळ येत नाही. त्याची टापच नाहीये. साधू संतांनी तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येती पाप पुण्य अंगा. आम्ही या गोष्टी अंगाला लागू देत नाही. आम्ही या काम क्रोध अंगाला लागू देत नाही. आम्ही पाप पुण्य सुद्धा अंगाला लागू देत नाही. काय केलं? तर आम्ही अग्निरूप झालो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो लागोने दीपक तुझ्या अंगात, लागोने दीपक तुझ्या का म्हणे आम्ही अग्निरूप झालो. आम्ही अग्निरूप झालो. आता या गोष्टीचा आम्ही अजिबात आमच्या अंगाला लागू देत नाही. किंवा आम्ही आता सावध झालो. हरीच्या आम्ही आता सावध झालो. आम्हाला कळालं काय होतंय, कशामुळे अधोगती होती, कशामुळे आपल्याला या गोष्टी त्रास देतात हे आता आम्हाला कळालं. आणि म्हणून आम्ही साधू संतांची संगत धरली, नामाची संगत धरली. आणि आता आम्ही जागे झालेलो आहोत. साधू संतांनी ऋषी मुनींनी जो का परमार्थ केला तो त्यांनी अनुभवानं आपल्याला सांगितला. कारण अनुभव आल्याशिवाय त्या जीवाचा विश्वास बसत नाही. आता आपल्याला भोसले बाबांनी सांगितलं, कारण त्यांच्या अनुभवाचे बोल होते. वेळोवेळा डोळ्याला पाणी यायचं त्यांच्या. असं पाणी येत नाही बरं, माय मेल्यावर रडू येत नाही. याच्यासाठी अनुभव पाहिजे. अनुभूती ज्यावेळेस त्या जीवाला येते त्यावेळेस तो जीव कोणाच्याही शब्दाला भुलत नाही, कोणाच्या म्हणजे गोष्टीला भुलत नाही. तो तिथे ठाम राहतो. त्याचा विश्वास पक्का होतो. काय झालं बघा, आपण एक दृष्टांत पाहू. कारण ज्यावेळेस विश्वास पक्का असतो ना त्यावेळेस त्याला कोणी हलवू शकत नाही. पण ज्याचा विश्वास कमी असतो ना त्याला कोणीही हलवतं.
कोणी त्याला बाजूच्या साईडला घेऊन जातं, कोणी त्याला अधोगतीला घेऊन जातं. त्याच्यासाठी आपण एक दृष्टांत पाहू. काय झालं, एकदा एक गावामध्ये एका माणसानं काय केलं, देवीला नवस बोलला. म्हणे नवस ठरवला की मी तुझ्यासाठी मला असं अशा काही गोष्टी होऊ दे, म्हणजे मी तुला बोकड कापीन, असं त्यानं नवस केला. आपल्याला दृष्टांत कशासाठी पाहायचा आहे, वेळ घालवायसाठी नाही, सिद्धांत पटण्यासाठी. मग त्यानं काय केलं, तो बोकड विकत आणला बाजारात आणि दिवसभर बाजार वगैरे केला. पण संध्याकाळच्या टायमाला त्याला घरी जायला उशीर झाला. संध्याकाळचे 6:30 वाजले गेला. त्या काळामध्ये काही गाड्या नव्हत्या, पायी पायी जावं लागायचं. कसं थोडं 2-4 किलोमीटरवर गाव होतं आणि त्या ठिकाणी त्याला ते घेऊन जायचं बोकड. त्यावेळेस त्यानं ते बोकडाचं पिल्लू म्हणजे ते बकरीचं पिल्लू ते घेतलं खांद्यावर आणि चालला रस्त्याला जाता जाता अंधार पडायला लागला. तसं 4 भामट्यांनी त्याला पाहिलं आणि ते काय म्हटले, म्हणे यानं बोकड्या चालवलं, चांगला बोकड्या आहे म्हणे आणि यानं रस्त्यानं चालवलंय, पण आपण याला काय करायचंय, याला गंडवायचंय, आपल्याला याला फसवायचंय आणि आपल्याला त्याच्याकडून ते बोकड घ्यायचंय. मग त्यांनी काय केलं, म्हणे तुम्ही काय करा, चांगले एका एका मैलावर 1-1 किलोमीटरवर तुम्ही काय करा, 4 जण उभे राहा. आणि 4 जण उभे राहिले आणि हे चालला बोकड्या घेऊन. पहिल्या 1 किलोमीटरवर एक पहिला माणूस लागला. तो म्हणतो, का हो भाऊ, तुम्ही हे कुत्रं कुठं चालवलं, तुम्ही हे कुत्रं कुठं चालवलं. तो म्हणतो, भाऊ हे कुत्रं नाहीये, हे बोकडे आहे म्हणे. म्हणे आहो ते कुत्रं आहे म्हणे, तुम्ही बोकडे म्हणून राहील पण ते कुत्रं आहे म्हणे. काही बी नको म्हणून, म्हणे आताच विकत आणलं कुत्रं, पण विकत देईल का म्हणे, मी बोकडे आणला म्हणे विकत, देवीला कापायचा आहे, देवीचा नवस पूर्ण करायचा. म्हणे भाऊ तुम्ही काही म्हणा, पण हे कुत्र्याचं पिल्लू आहे म्हणे, तुम्हाला काही समजून आणलं तुम्हाला दिसलं नाही. मग ते म्हणे काही असू कुत्रं असो का बोकडे असो, माझं मी चालवलं ना, तुम्हाला काय करायचं. तसं परत चालायला लागले. चालता चालता 1 किलोमीटरवर पुढं अंतर गेल्यावर दुसरा एक माणूस भेटला. तो म्हणतो, का हो तुम्ही एवढा उशीर काऊन केला, कुठून आले तुम्ही, आणि काय तुमच्या खांद्यावर. म्हणे बोकडे. म्हणे अहो कुत्र्याचं पिल्लू आहे म्हणे, ते कशाला चाललं, कुत्रं दिसू राहिलं म्हणे, आणि ते खांद्यावर खाली सोडा म्हणे त्याला. अहो म्हणे पागल झाले काय म्हणे, तुम्ही मी बोकड्या चालवलं, तुम्ही कुत्रंच म्हणून राहिले. पहिला माणूस भेटला ते बी कुत्रं म्हणून राहिलं, तुम्ही कुत्रं म्हणून राहिले. असू दे म्हणे काही का म्हणे, माझं मला न्यायचं म्हणे. ते चालला पुढं 1 किलोमीटर गेल्याच्या नंतर तिसरा माणूस म्हणतो, का भाऊ म्हणे कुत्र्याचं पिल्लू तुम्ही खांद्यावर काय घेतलं, खाली सोडा त्याला. कुत्रं कशाला घेतलंय, खाली सोडा. आता याला शंका यायला लागली. काय त्याला शंका यायला लागली की नेमकं मी कुत्रं आणलंय का बोकडे आणलाय. त्याचं मन तिथं, त्याच्या मनात कुठेतरी पालचूक चुकली. मग ते विचार करायला लागलं, अहो म्हणे भाऊ मी बोकडे आणलेलं आहे. काठ्यावर खाली पाव द्यायला आणि ते खाली ठेवलं. म्हणे बोकड्याची सुरायला. अहो म्हणे तुमच्या डोळ्याला काय झालं, रातांदळ लागलं काय, ते बोकड्यानं एक कुत्र आहे म्हणे. मग त्याला वाटलं आता एवढ्या मागचं आणलंय ना, आता हे काय करावं. पण तरी ते म्हणे बा असू द्याचा कुत्र असं काय, असं घरी नेतो, घरी न्यायला पाहू. तर तसंच त्यानं उचललं पुन्हा चालायला लागला. 4था माणूस भेटला. तो म्हणतोय कुत्र्याचं पिल्लू घेतलं खांद्यावर चालवलं, फेका म्हणजे त्याला बाजूला. आता याला खरंच मनामध्ये काय आलं, शंका आली, मनामध्ये त्याचा विश्वास डळमळला. आणि त्यावेळेस त्यानं काय केलं, ते धरलं. त्याला वाटलं आता इतके 4 लोक भेटले आपल्याला, पहिला खोटं सांगू शकतो, दुसरा सांगू शकतो, पण तिसरा आणि 4था सांगू शकत नाही खोटं, हे नक्कीच कुत्रं असलं पाहिजे. काय झालं, विश्वास डळमळीत झाला. विश्वास, कारण त्यानं ते कुत्रं म्हणून खाली फेकून दिलं आणि तो चालायला लागला. असा नामावरचा बऱ्याच मंडळीचा असा नामावर अविश्वास होतो. त्यावेळेस अधोगतीला जीव येतो. विठ्ठल विठ्ठल. विश्वासी करी जो स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचा. ज्यावेळेस विश्वास पक्का असतो, विश्वास त्याचा परिपूर्ण असतो, श्रद्धा पक्की असते, त्यावेळेस तो पूर्णत्वाला जातो. आणि त्याला हे विश्वास पक्का राहण्यासाठी संताची संगत धरावं लागते, साधू संतांच्या रीती पद्धतीने जावं लागतं. त्यावेळेस त्या जीवाला भगवंताची प्राप्ती होते. म्हणून साधू संतांनी आपल्याला अनुभवाचा परमार्थ शिकवला. आणि अनुभव आल्याच्या नंतर बघा तुम्ही, ज्या ताईला मूलबाळ झालेलं नाही, ज्या ताईला मूलबाळ झालेलं नाही, लग्न झालेलं आहे पण मूलबाळ नाही, त्या ताईला लेकराचा अनुभव सांगता येईल का?
त्या ताईच्या लेकराचा अनुभव सांगता येणार नाही. ज्या मुलीचं लग्न झालं नाही तिला लग्नाचे अनुभव सांगता येईल का? तसं जोपर्यंत साधक त्या दशेपर्यंत जात नाही, जोपर्यंत तो साधक त्या वृत्तीपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला अनुभूती येत नाही. म्हणून अनुभव आले अंगा तरी अनुभवती आपल्याला येत नाही तोपर्यंत तो जीव आहे ना ठामपणे सांगू शकत नाही. आणि अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी अनुभव घेतला आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगितलं, काम क्रोध अवघी आनंदाची सृष्टी झाली. आता काय झालं, काम क्रोध जिथल्या तिथं मावळल्यामुळं आता काय राहिलं, फक्त आनंद राहिला. फक्त आनंद, कुणाचाही तिरस्कार नाही, कुणाचाही लोभ नाही, आशा नाही, अपेक्षा नाही, ही कोणत्याही गोष्टीची आशा राहिली नाही आता. आणि त्याच्यामुळं आनंदाची सृष्टी झाली. आता जिकडे पाहे तिकडे आपल्याला आता भगवंतच दिसायला लागला. प्रत्येकामध्ये माझा भगवंत वाटायला लागला. कारण प्रत्येक जीव हा काय आहे, देवच आहे. प्रत्येक जीव हा देव आहे ही अनुभूती आता साधू म्हणजे तुकाराम महाराजाला आली. आणि ते सांगायला लागले का आता अवघी आनंदाची सृष्टी झाली. कारण पहिले माणसं दिसत होते, गुरंढोरं दिसत होते, झाडं झुडं दिसत होते, म्हातारा माणूस दिसत होता, मोठा माणूस दिसत होता, लहान दिसत होता, श्रीमंत दिसत, गरीब श्रीमंत वाटत होता. पण आता काय झाला, समान झाला. आता त्या जीवाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या जीवाचा बदलला. कारण त्या जीवाला आता त्याच्यामध्ये राम हे तत्वाचा अंगीकार केल्यामुळं, राम म्हणजे त्या तत्वाचा अनुभूती त्या जीवाला आली आणि तो जीव आता आनंदमय झालेला आहे. म्हणून सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही असे इतके विचित्र होतो, इतके कडू होतो, पण आता आम्ही गोड झालो. कारण आम्हाला आता कोणाबद्दलही काही वाटत नाही. कोणी चांगलं म्हटलं तरी चांगलं वाटत नाही, कोणी वाईट म्हटलं तरी वाईट वाटत नाही. कारण आम्ही आमच्या आनंदात राहतो, आम्ही आमच्या स्वरूपाशी एकरूप राहतो. आणि जोपर्यंत त्या जीवाला स्वरूप कळत नाही तोपर्यंत तो जीव त्या पात्रतेला जात नाही. अशी जनाबाई म्हणते, देव खाते देव पिते बाई
बाई ग देवावरी निमिजते बाई ग. कशामुळे झालं होय? आता काही लोक म्हणते देव खाते देव बिडे असं कोणतं परवत आहे असं कोणतं आबल बाई. काहीला काहीच नाही कळत. देव खाते देव बिडे कोणता देव खाते नाही कळत. कारण हा अंतरंगाचा परमार्थ आहे. अंतरंगी साधनी करावी परमार्थ त्यागावे ते बहिरंग. प्रत्येक जीवानं बहिरंगाची जी भक्ती आहे ती करायचीच आहे. पण अंतरंगाची भक्ती ही केल्या वाचून राहायचं नाही. अंतरंगाची भक्ती जायच्या अगोदर अंतरंगाच्या भक्तीत घुसलं पाहिजे. अंतरंग त्या जीवाला कळायला पाहिजे. आतला भगवंत कळायला पाहिजे. कोणता भगवंत साधू संतांना अपेक्षित आहे, कोणत्या भगवंताची आपल्याला भक्ती करायची सांगितली हे त्या जीवाला कळायला पाहिजे. आणि ते आपल्याला साधू संत सांगतात. आज सांगायचंय म्हणून ते ओरडून सांगतात, ओरडतात, रागवतात, कधी कधी बोलतात. पण जीवाला राग येतो. जीवाला राग येतो त्या गोष्टीचा. आम्ही काय भक्ती करत नाही का? आम्ही काय चिंतन करत नाही का? पण कशासाठी? अरे काय म्हणतात ना, बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. बुडते हे जन कशाच्या नादाला लागले? सगुणाच्या नादाला लागले. सगुण भक्तीच्या नादाला लागले म्हणून जीवाचा कळवळा येतो. त्या जीवाला भगवंताला त्या संताला त्या जीवाचा कळवळा येतो म्हणून ते ओरडून सांगतात, शिव्या देऊन सांगतात. काय माय होती गेली भूतापाशी हरी नहे मुखासी अरे मुडा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सुद्धा शिव्या देऊन सांगावं. लोक म्हणतात संत झाले, संताच्या पदावर प्राप्त पोहोचले तरी तुम्ही रागवता, तरी तुम्ही क्रोध करता का? अरे त्या गोष्टीची तळमळ वाटते. त्या जीवाबद्दलचं जे जिव्हाळा आहे त्या जीवाबद्दलची जी तळमळ आहे त्याच्यामुळे रागवावं लागतं. संताला सुद्धा रागवावं लागतं. संताला एक वेळ जशी आई आहे ना, लेकरू उन्हात खेळायला लागल्यावर आहे ना, आई काय करती त्या लेकराला अशी तळतळून शिवी देती. अरे मेल्या उन्हात नको मरू ना, कालच ताप आली होती तुला, सावलीत मर. त्या आईनं किती तळतळून शिवी दिली. मग ती शिवी त्या लेकराला राग आल्यावर त्यानं मग खरंच मरायला पाहिजे का मग? पण साधू संताची भाषा सुद्धा तुम्हाला पहिले सांगितलं, साधू संताची भाषा कळायला सुद्धा माणसाला बुद्धीची गरज लागते. ज्या जीवावर जे संत रागवतात ना त्याच्यावर विशेष प्रेम असतं. कारण त्याला त्या जीवाची कळवळ आहे. पण ते समजत नाही. जो रागवतो तो खरं प्रेम करतो. जो रागवतच नाही, जो गोड बोलतो ना तो डुप्लिकेटपणा करतो. गोड बोलून एका लोकांना मोठेपणा कमवायचा आहे, गोड बोलून लोकांना वाहवा करायची आहे. पण मला सांगा, दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला शुगर झालेली आहे, पायाला जखम झालेली आहे, मग आता ती जखम नीट करायची पायाची, मग डॉक्टर गोड बोलतील का? या पायाची जखम नीट करायची आहे तर डॉक्टर काय म्हणतील? नाही, पहिले मलम लावतो, 4-8 दिवस जाऊ द्या, मग ते बरं वाटत. आता जर इंजेक्शन दिलं, आता जर टाके टाकले, कट केलं तुम्हाला त्रास होईल, असं गोड बोलतो का डॉक्टर? काय करतो? तो रोग पुढं शरीरात वाढत जाऊ नये म्हणून सांगतो तो, आता सहन कर सांग, आता थोडा दम धर सांगता येईल की एवढं काही काढून फेकावं लागतंय बाजूला, तेव्हा शरीर बचल, हे सांगतो ना. मग आता ते कसं सांगतो म्हणून मग तो आपला दुश्मन आहे का? अरे त्या डॉक्टरला माहिती आहे तुमचं शरीर कशामुळे वाचणार आहे, त्या डॉक्टरला माहिती आहे. तसं परमार्थात सुद्धा संताला माहिती आहे तुम्ही कशामुळे वाचणार आहे, म्हणून संताला क्रोध येतो, सात्विक क्रोध येतो. संताला सांगावं लागतं की अरे तुम्ही स्वरूपापर्यंत जोपर्यंत चालणार नाही, खऱ्या भगवंताची प्राप्ती जोपर्यंत तुम्ही करणार नाही, तोपर्यंत तुमचा जन्म मरणाचा फैसला चुकणार नाही, फैसला होणार नाही. म्हणून संताला सांगावं लागतं ओरडून. आणि आपल्या परमार्थामध्ये कधी सार होतो माहिती का? ज्यावेळेस तो जीव स्वरूपाला प्राप्त होतो. ज्याला स्वरूप कळालं त्याला देवही कळतात, संतही कळतात. पण ज्याला स्वरूप कळालं नाही ना त्याला माणसं दिसतात सगळे, तेव लहान, तेव मोठा, तेव असा, तेव तसा. पण इथं साधू संतांनी ह्या गोष्टी आता कामक्रोध लोभने माझे ठायचे. कामक्रोधाला आता त्यांनी काय केलं? बंदी खाण्यात टाकलं. बंदी खाण्यात टाकल्यामुळे ते काय झाले? आता देव पहावयाशी गेलो, तेथे देवाची होऊन ठेलो. अशाच प्रकारे क्रोध येत असतो जीवाला. असाच क्रोध थोडा ज्ञानोबरायांना सुद्धा आला. ज्ञानोबरायाला ज्यावेळेस
समाजानं अति म्हणजे अवहेलना केली, ज्ञानोबरायांची अति अवहेलना केल्यामुळं ज्ञानोबरायाला बोस आला त्या गोष्टीचा आणि ताटी लावून ज्ञानोबराय ताटीमध्ये बसले की आता हा देह संपून टाकू, देहाला ठेवायचं नाही. ज्यावेळेस समाज अति त्रास देतो ना त्यावेळेस त्या जीवाला कुठेतरी बोस येत असतो. म्हणून त्यांनी ठरवलं की आता नको. आई वडील देहांत प्रायश्चित्ताला घातले समाजानं, आई वडिलाला जगू दिलं नाही आणि आता आमच्या 4 भावंडाची सुद्धा तीच गत झालेली आहे. म्हणून ज्ञानोबरायांना ताटी लावून घेतली आणि ज्ञानोबराय स्वतःला बोलायला लागले की मी आता देह संपून टाकू. पण त्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई, त्या मुक्ताताईला कळालं जर दादांनी जर ह्या गोष्टी आता जर केल्या तर समाजाचं लई मोठं नुकसान होणार आहे. म्हणून मुक्ताबाई सांगते, दादा विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, जीव दातानी चाविली कोणी बत्तीसी पाडिली. अहो विश्व जरी सगळं जग जरी अग्नी झाला असेल तर संतानं पाणी व्हावं. सगळं जग जरी आपल्याला त्रास देत असेल तरी संतानं त्या गोष्टीचा म्हणजे थोडं पाणी होऊन त्या गोष्टीचा म्हणजे शांतता धरून ती गोष्ट सहन करावी. त्यावेळेस त्या जीवाला समोरच्या जीवाचा उद्धार होणार आहे. आपण जर सहन केलं तर त्या जीवाचा उद्धार होणार. म्हणून ज्ञानोबरायांनी शेवटी सांगितलं, हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराने अचर आपणची झाला, जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर विरती वाढो. अरे या फळ लोकांची ही बुद्धी जाऊ दे देवा आणि यांना जे लागतं ते मिळू दे, हे शेवटी पसायदानामध्ये मागितलं. साधू संतांनी राग येतो, सात्विक राग येतो, पण तरी समाज ऐकत नाही. तरी सुद्धा काय करतात होती, हिताचंच बोलतील आणि हितच वागतील, साधकाचं हितच करतील. म्हणून अशा प्रकारे संतांनी काय केलं, जीवाचं कल्याणच केलं नाही, रागामध्ये का होईना पण कल्याण केलं. आणि त्या ज्ञानोबरायाला मुक्ताताईनं असे अभंग रचले आणि त्याच्यातून उपदेश केला. आता तसं पाहायला गेलं तर मुक्ताताई ज्ञानोबरायापेक्षा मोठी होती का? पण नाही. कधी कधी आहे ना, घरातल्या प्रत्येक जीवाला आपला नवरा असो, पत्नी असो, लेकरा असो, पण वेळोवेळी कधी त्यांनी लहान व्हायचं, कधी यांनी लहान व्हायचं, एकमेकाला म्हणजे एकमेकाला सांभाळून घ्यायचं असतं. कारण कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही. पण जिथं ज्याला जी गोष्ट सुचली तिथं आपली विवेक बुद्धी जागी ठेवली पाहिजे. येतो राग, येत नाही असं नाही, प्रत्येक जीवाला राग येतो, पण रागाला अति अनावर नाही होऊ द्यायचं, जेणेकरून आपल्याला अधोगतीला जीव जाईल. असं इतकं नाही राग करायचा. त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंगातून बघा, तो 2 चरणाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवला. आणि त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात की तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की आठव गेले भावाभाव. काय झालं आता आठव म्हणजे आता काय झालं, आता त्या जीवाला सुद्धा आठव राहिला नाही. काय करतो, काय खातो, काय करतो. बघा आता आपल्याला साधकाला अनुभूतीला ज्यांना ज्यांना आलेलं आहे त्यांना माहिती आहे, कधी कधी आपल्याला मीठ टाकलं भाजीत नाही टाकलं हे ध्यानात राहत नाही, कोणती वस्तू कुठं ठेवतो त्याचं ध्यान राहत नाही. रस्त्यानं चालत जातो शेताकडं, पण चालता चालता काही गोष्टी करायच्या असतात त्या पण विसरून जातात, काहीतरी न्यायचं असतं ते विसरून जातं. म्हणजे त्या जीवाचं काय राहतं, ते भान विसरतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आठव गेले भावाभाव. त्या जीवाला नामचिंतनानं ह्या गोष्टी होतात, तशा नाही होतात. ज्यावेळेस टेन्शन असतं का नाही आपल्याला, टेन्शन जर आपण एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेतलं तर त्यावेळेस एक विसर पडतो. आधी टेन्शन आल्याच्या नंतर मग ते सुधरत नाही.
पण ते टेन्शन घेऊन केलेलं ते वेगळं आहे, कारण ते टेन्शन मध्ये गुंतलेलं असतं. काहीतरी त्याला चिंता लागलेली असते, काहीतरी पैसे हरवलेले राहते, काहीतरी वस्तू हरवलेली राहते, म्हणून त्याची चिंता, म्हणून त्याला आठवत नाही. पण या परमार्थामध्ये ज्यावेळेस त्या जीवाला अंतर्मनामध्ये ज्यावेळेस चिंतन जातं, त्यावेळेस त्याला खरोखर मी कोण आहे, मी कुठून आलो, किंवा मला काय करायचंय याचंही भान राहत नाही. कधी कधी अंतर्मनच आपल्याला विचारतं मी कोण आहे, मी कुठून आले. जेव्हा होती मायतानी तेव्हा कोठे होता प्राणी, जेव्हा होता बाप बाळ तेव्हा कोठे कठविला काळ. आपण कधीतरी सूक्ष्म विचार केला पाहिजे. आपण लहान असताना आपली आई लहान होती त्यावेळेस आपण कुठं होतो, त्या जीवाला त्या गोष्टीचा म्हणजे विचार येतो मनामध्ये, खरोखर मी कुठून आलो. आता आपण बोललो बघा, खरोखर आपण एवढे दैवाचे आहोत, एवढे भाग्याचे आहोत की आपण या श्रीपाद बाबाच्या सर्कलमध्ये आलो आणि हा परमार्थ आपल्याला कळाला. नाही तर मायबापांनो आपण सुद्धा या समाजाच्या या अशा बाह्य भक्तीमध्ये भुललो असतो आणि त्याच्यातच आपण वाहत गेलो असतो. मग आपल्याला खरा भगवंत कळाला असता का? नसता कळाला. म्हणून आतला जो भगवंत आहे, आतला जो म्हणजे आत्मा आहे, तो ज्ञानोबा म्हणतात ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची सेवा आपल्याला करायची. तेव्हा आपल्याला तिसऱ्या चरणातील अनुभूती आपल्याला अनुभव येईल. आठवण गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. आता काय झालं मलाही आठवत कारण महाराज म्हणतात आठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. आता काय झालं तर आता मी स्वतः अंतर्मनामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस मी आणि एक रूप झालो. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद. किंवा तू आणि मी एकरूप झालोय देवा. आता मी स्वतः पांडुरंग झालो असं त्या जीवाला वाटायला लागलं आणि त्याला सर्व सृष्टी आनंदाची झाली. सगळं जग आता देव दिसायला लागलं. म्हणून तुकाराम महाराज इथं सांगतात, ते म्हणतात की आपण कशासाठी जन्माला आलो, कशासाठी आलो.
ज्ञानेश्वर